नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालय भरती संदर्भात जी काही शिपाई पदाची आपली परीक्षा झाली होती त्याची अँसर की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जवळपास विद्यार्थ्यांनी आपापला स्कोर चेक केलेला असेलच. तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. एक प्रश्न या ठिकाणी रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे, जो की हिंदी भाषेसंदर्भात होता किंवा जी काही आपली राष्ट्रभाषा आहे त्या संदर्भात प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांनी हिंदी सिलेक्ट केलेलं होतं, मात्र तो प्रश्न न्यायालयाकडून रद्द करण्यात आला. तर आता 29 पैकी तुम्हाला किती मार्क्स आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा एक अंदाज येऊन जाईल आणि त्यासोबत तुम्ही कोणत्या न्यायालयामध्ये फॉर्म भरलाय ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे उत्तीर्ण गुण जरी त्यांनी 15 सांगितलेले असले तरी देखील 15 वर कट ऑफ लागू शकतो का, त्याच्याबाबत डिस्कशन आपण इथे करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आन्सर की पाहिलेली नसेल त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन आपला ग्रुप आहे त्यावर आपण ऑलरेडी टाकलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा न्यायालयाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही आन्सर की डाउनलोड करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण अधिकृत जाहिरात पाहिली आणि जाहिरातीमध्ये निवड प्रक्रियेचे टप्पे पाहिले तर तिथे तुम्हाला दिसेल की आपली लेखी परीक्षा आहे जी की आता संपलेली आहे. नंतर शारीरिक क्षमता चाचणी आपली होणार आहे आणि नंतर सर्वात शेवटी होईल ती म्हणजे मुलाखत. शारीरिक क्षमता चाचणीला 10 गुण आहेत, मुलाखतीला सुद्धा 10 गुण आहेत आणि आपली जी लेखी परीक्षा झाली तिला 30 गुण आहेत. तर असा एकूण 50 गुणांचा आपला जी काही निवड प्रक्रियेचा पॅटर्न आहे. यामध्ये जर आपण उत्तीर्णाचा विचार केला तर त्यांनी काय सांगितलंय की 30 गुणांसाठी आपली लेखी परीक्षा आहे, मात्र उत्तीर्ण गुण आहेत 15. किमान 15 गुण म्हणजे साधारणतः इथे जर तुम्हाला 14 गुण मिळाले तर तुम्ही या पहिल्या स्टेपलाच डिस्क्वालिफाय होऊन जा. म्हणून कमीत कमी 15 मार्क आपल्याला असणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना 15 प्लस मार्क्स आहेत तेच या ठिकाणी ग्राह्य धरल्या जातील निवडीसाठी. पण 15 मार्क्स पडले म्हणजे तुम्ही क्वालिफाय झाले का असंही नाही, ते डिपेंड करणार आहे कट ऑफवर. सध्या जागा भरपूर आहेत त्यामुळे यावेळेस कट ऑफ कमी येण्याची शक्यता आहे. लास्ट टाइम कट ऑफ हे जवळपास 25च्या आसपास लागलेले होते. काही ठिकाणी कट ऑफ हा 23 ते 24 होता, काही ठिकाणी 20 मार्कांवर सुद्धा कट ऑफ आलेले होते. तर त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर या ठिकाणी असं आपल्याला दिसतं की साधारणतः 20च्या आसपासच कट ऑफ लागू शकतो. कट ऑफ त्याच्यापेक्षाही कमी जाण्याची शक्यता आहे, पण मात्र सर्वसाधारण जर आपण विचार केला तर 20च्या जवळपास 1 मार्क वर किंवा 1 मार्क खाली असा या ठिकाणी अंदाज आपण काढू शकतो. सध्या जागा भरपूर आहेत. डिपेंड करतं की न्यायालय कोणत्या न्यायालयाचा कट ऑफ किती लागतो. जिल्हा न्यायालयाचा आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा कट ऑफ वेगवेगळे लागलेले होते आणि इथेही आपल्याला न्यायालय वाईज वेगवेगळा कट ऑफ लागलेला दिसू शकतो. एखाद्या न्यायालयाचा कट ऑफ हा जास्त राहील, एखाद्या न्यायालयाचा कट ऑफ हा कमी सुद्धा राहू शकतो. तर जिथे जास्त जागा आहेत त्या ठिकाणी ऑफकोर्स जास्त विद्यार्थी घेतले जातील आणि जास्त विद्यार्थी घेतले गेले म्हणजे कट ऑफ नक्कीच खाली येऊ शकतो. तर सर्वात कमी कट ऑफ हा मुंबईचाच लागणार आहे. नंतर त्याच्यानंतर इतर न्यायालयाचा विचार हा केला जाऊ शकतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला किती मार्क आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्ही कोणत्या न्यायालयामध्ये फॉर्म भरला होता तेही तुम्हाला सांगायचं आहे. साधारणतः 20 मार्कच्या आसपास या वर्षीचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला 15 मार्क्स असणं गरजेचं आहे. जर या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या त्यांनी वाढवली, जास्त विद्यार्थी घेतले तर नक्कीच कट ऑफ हा 20 पेक्षाही कमी जाऊ शकतो. पण कमीत कमी 15 मार्क्स तरी आपल्याला पाहिजे. तर असं आहे, त्यांनी उत्तीर्ण गुण 15 लिहिलं, 15 पडले म्हणजे आपण सिलेक्ट झालो असं नाही. डिपेंड करेल की विद्यार्थी किती आहेत, किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत, त्यांना कितीचा रेशो घ्यायचा आहे आणि त्यानुसार जागेच्या प्रमाणात जे विद्यार्थी बोलवले जातील त्यावरच कट ऑफ अवलंबून राहणार आहे. सध्या आक्षेपाची आपली तारीख होती तर ती तारीख सुद्धा संपलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही आक्षेप घ्यायचे होते क्लर्कसाठी ती तारीख मात्र संपली. जी काही शिपाईची तारीख आहे ती तुम्ही पाहून घेऊ शकता. तुम्हाला जर एखाद्या प्रश्नावर डाऊट येत असेल तर नक्कीच तुम्ही त्यावर आक्षेप घ्या, म्हणजे जेणेकरून सेकंड आन्सर की किंवा फायनल आन्सर की मध्ये ते जे काही प्रश्न आहे किंवा त्या प्रश्नाचं जो काही उत्तर आहे ते सुद्धा बदलून मिळू शकतं किंवा एखादा प्रश्न रद्द सुद्धा होऊ शकतो. म्हणून आपल्याला अजून फायनल आन्सर की यायची बाकी आहे. जेव्हा फायनल आन्सर की लागेल त्यानुसारच आपला स्कोर हा फायनल राहू शकतो आणि इथे एक मार्क महत्वाचा आहे. एखादा विद्यार्थी म्हणत असेल की 1 मार्क महत्वाचा नाही, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एक मार्कने सुद्धा तुम्ही इथे डिस्क्वालिफाय ठरू शकता. पुढच्या आणखी स्टेप्स बाकी आहेत. या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणीला सुद्धा 10 गुण आहेत, मुलाखतीला सुद्धा 10 गुण आहेत. म्हणजे इतर जे काही आपल्या टेस्ट आहेत त्या सुद्धा आपल्या रिझल्टवर परिणाम करण्याला ठरू शकतात. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न होता की 15 मार्क पडले म्हणजे आम्ही उत्तीर्ण झालो का, तर असं नाही. 15 मार्क ही मिनिमम आपल्याला पाहिजे. शेवटी आपली जी निवड राहील दुसऱ्या स्टेपसाठी ती कट ऑफ वरच डिपेंड राहणार आहे. तर या ठिकाणी आपण या व्हिडिओला विराम देऊया. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालय भरती संदर्भात जी काही शिपाई पदाची आपली परीक्षा झाली होती त्याची अँसर की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जवळपास विद्यार्थ्यांनी आपापला स्कोर चेक केलेला असेलच. तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. एक प्रश्न या ठिकाणी
रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे, जो की हिंदी भाषेसंदर्भात होता किंवा जी काही आपली राष्ट्रभाषा आहे त्या संदर्भात प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांनी हिंदी सिलेक्ट केलेलं होतं, मात्र तो प्रश्न न्यायालयाकडून रद्द करण्यात आला. तर आता 29 पैकी तुम्हाला किती मार्क्स आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा एक अंदाज येऊन जाईल आणि त्यासोबत तुम्ही कोणत्या न्यायालयामध्ये फॉर्म भरलाय ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे उत्तीर्ण गुण जरी त्यांनी 15 सांगितलेले असले तरी देखील 15 वर कट ऑफ लागू शकतो का? त्याच्याबाबत डिस्कशन आपण इथे करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आन्सर की पाहिलेली नसेल त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन आपला ग्रुप आहे त्यावर आपण ऑलरेडी टाकलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा न्यायालयाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही आन्सर की डाउनलोड करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण अधिकृत जाहिरात पाहिली आणि जाहिरातीमध्ये निवड प्रक्रियेचे टप्पे पाहिले तर तिथे तुम्हाला दिसेल की आपली लेखी परीक्षा आहे जी की आता संपलेली आहे. नंतर शारीरिक क्षमता चाचणी आपली होणार आहे आणि नंतर सर्वात शेवटी होईल ती म्हणजे मुलाखत. शारीरिक क्षमता चाचणीला 10 गुण आहेत, मुलाखतीला सुद्धा 10 गुण आहेत आणि आपली जी लेखी परीक्षा झाली तिला 30 गुण आहेत. तर असा एकूण 50 गुणांचा आपला जी काही निवड प्रक्रियेचा पॅटर्न आहे. यामध्ये जर आपण उत्तीर्णाचा विचार केला तर त्यांनी काय सांगितलंय की 30 गुणांसाठी आपली लेखी परीक्षा आहे, मात्र उत्तीर्ण गुण आहेत 15. किमान 15 गुण म्हणजे साधारणतः इथे जर तुम्हाला 14 गुण मिळाले तर तुम्ही या पहिल्या स्टेपलाच डिस्क्वालिफाय होऊन जा. म्हणून कमीत कमी 15 मार्क आपल्याला असणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना 15 प्लस मार्क्स आहेत तेच या ठिकाणी ग्राह्य धरले जातील निवडीसाठी. पण 15 मार्क्स पडले म्हणजे तुम्ही क्वालिफाय झाले का असंही नाही, ते डिपेंड करणार आहे कट ऑफवर. सध्या जागा भरपूर आहेत त्यामुळे यावेळेस कट ऑफ कमी येण्याची शक्यता आहे. लास्ट टाइम कट ऑफ हे जवळपास 25 च्या आसपास लागलेले होते. काही ठिकाणी कट ऑफ हा 23 ते 24 होता, काही ठिकाणी 20 मार्कांवर सुद्धा कट ऑफ आलेले होते. तर त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर या ठिकाणी असं आपल्याला दिसतं की साधारणतः 20 च्या आसपासच कट ऑफ लागू शकतो. कट ऑफ त्याच्यापेक्षाही कमी जाण्याची शक्यता आहे, पण मात्र सर्वसाधारण जर आपण विचार केला तर 20 च्या जवळपास 1 मार्क वर किंवा 1 मार्क खाली असा या ठिकाणी अंदाज आपण काढू शकतो. सध्या जागा भरपूर आहेत. डिपेंड करतं की न्यायालय कोणत्या न्यायालयाचा कट ऑफ किती लागतो. जिल्हा न्यायालयाचा आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा कट ऑफ वेगवेगळे लागलेले होते आणि इथेही आपल्याला न्यायालय वाईज वेगवेगळा कट ऑफ लागलेला दिसू शकतो. एखाद्या न्यायालयाचा कट ऑफ हा जास्त राहील, एखाद्या न्यायालयाचा कट ऑफ हा कमी सुद्धा राहू शकतो. तर जिथे जास्त जागा आहेत त्या ठिकाणी ऑफकोर्स जास्त विद्यार्थी घेतले जातील आणि जास्त विद्यार्थी घेतले गेले म्हणजे कट ऑफ नक्कीच खाली येऊ शकतो. तर सर्वात कमी कट ऑफ हा मुंबईचाच लागणार आहे. त्याच्यानंतर इतर न्यायालयाचा विचार हा केला जाऊ शकतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला किती मार्क आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्ही कोणत्या न्यायालयामध्ये फॉर्म भरला होता तेही तुम्हाला सांगायचं आहे. साधारणतः 20 मार्कच्या आसपास या वर्षीचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे, पण तुम्हाला 15 मार्क्स असणं गरजेचं आहे. जर या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या त्यांनी वाढवली, जास्त विद्यार्थी घेतले तर नक्कीच कट ऑफ हा 20 पेक्षाही कमी जाऊ शकतो, पण कमीत कमी 15 मार्क्स तरी आपल्याला पाहिजे. तर असं आहे, त्यांनी उत्तीर्ण गुण 15 लिहिलं, 15 पडले म्हणजे आपण सिलेक्ट झालो असं नाही. डिपेंड करेल की विद्यार्थी किती आहेत, किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत, त्यांना कितीचा रेशो घ्यायचा आहे आणि त्यानुसार जागेच्या प्रमाणात जे विद्यार्थी बोलवले जातील त्यावरच कट ऑफ अवलंबून राहणार आहे. सध्या आक्षेपाची आपली तारीख होती तर ती तारीख सुद्धा संपलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही आक्षेप घ्यायचे होते क्लर्कसाठी ती तारीख मात्र संपली. जी काही शिपाईची तारीख आहे ती तुम्ही पाहून घेऊ शकता. तुम्हाला जर एखाद्या प्रश्नावर डाऊट येत असेल तर नक्कीच तुम्ही त्यावर आक्षेप घ्या, म्हणजे जेणेकरून सेकंड आन्सर की किंवा फायनल आन्सर की मध्ये ते जे काही प्रश्न आहे किंवा त्या प्रश्नाचं जो काही उत्तर आहे ते सुद्धा बदलून मिळू शकतं किंवा एखादा प्रश्न रद्द सुद्धा होऊ शकतो. म्हणून आपल्याला अजून फायनल आन्सर की यायची बाकी आहे. जेव्हा फायनल आन्सर की लागेल त्यानुसारच आपला स्कोर हा फायनल राहू शकतो आणि इथे एक मार्क महत्वाचा आहे. एखादा विद्यार्थी म्हणत असेल की 1 मार्क महत्वाचा नाही, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एक मार्कने सुद्धा तुम्ही इथे डिस्क्वालिफाय ठरू शकता. पुढच्या आणखी स्टेप्स बाकी आहेत. या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणीला सुद्धा 10 गुण आहेत, मुलाखतीला सुद्धा 10 गुण आहेत, म्हणजे इतर जे काही आपल्या टेस्ट आहेत त्या सुद्धा आपल्या रिझल्टवर परिणाम करणाऱ्या ठरू शकतात. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न होता की 15 मार्क पडले म्हणजे आम्ही उत्तीर्ण झालो का? तर असं नाही. 15 मार्क ही मिनिमम आपल्याला पाहिजे. शेवटी आपली जी निवड राहील दुसऱ्या स्टेपसाठी ती कट ऑफ वरच डिपेंड राहणार आहे. तर या ठिकाणी आपण या व्हिडिओला विराम देऊया. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. नमस्कार.